नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माहिती अपडेट या चॅनल मध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी पर्यंतचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले, पण मार्च महिन्याचा हप्ता अजूनही अनेकांना मिळालेला नाही आणि त्यामुळे महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, मार्चचा हप्ता नेमका थांबला का आणि आता पुढे काय होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सध्या अनेक महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे आलेले नाहीत। काही महिलांना पैसे मिळाले आहेत तर काहींचे अजूनही पेंडिंग दाखवत आहे। यामागे काही महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत। पहिलं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणे। जर तुमचं ई-केवायसी अपडेट नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो। त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का हे एकदा नक्कीच तपासा। दुसरं कारण म्हणजे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बंद असणे। अनेक महिलांच्या बँक खात्यात डीबीटी सर्व्हिस ऍक्टिव्ह नसल्यामुळे पैसे अडकू शकतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी सुरू आहे का हे नक्की तपासून घ्या। तिसरं कारण म्हणजे आधार लिंकची समस्या। जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी ते खात्यात जमा होत नाहीत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढचा हप्ता मिळणार का? तर मित्रांनो, सध्या योजना बंद झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। सरकारकडून तपासणी आणि व्हेरिफिकेशन सुरू असल्यामुळे काही खात्यामध्ये उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे तुमची कागदपत्र आणि बँक माहिती योग्य असेल तर पुढील हप्ते मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे आले आहेत का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशी सरकारी योजना आणि नवीन अपडेटसाठी माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या माहिती अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।